मित्रांनो, आज चाललो मी वाघागडला. ज्या गाडीत आम्हाला जायचं होतं ते गाडी आलेली आहे. तर हे पाहून घ्या तुम्ही ती गाडी. मग सर्वजण आले आणि आम्ही बसलो. गाडी त्यांची चालू आहे अरेंजमेंट आणि मी बसलो आता. मग आम्ही निघालो वाघागडसाठी आणि आता आम्ही पोहोचलो इथे. तर पहिले आपण करू सर्व मंदिरांचे दर्शन आणि मग आपण करू जेवण. पहिले तर तुम्ही हे नजारा पाहून घ्या, किती मस्त नजारा आहे इथला नदीचा. तर चला आता आपण जाऊ सर्व देवांचे दर्शन करायला. तर सर्वप्रथम आम्ही आलो खाली महादेवाचे दर्शन करायला. तर मंदिराच्या बाजूला एक मोठं असं धरण. तर चला करू महादेवाचे दर्शन. तर मग आता आतमध्ये आलो आम्ही. तर नदीच्या एकदम मधात आहे एक देवीचं मंदिर. तर आता आम्ही तिकडे आलो, तर तिकडे लागून आहे कुलूप. तर आम्ही बाहेरूनच दर्शन केलं आणि मग वापस गेलो वर. वाघागड हे एक गजानन महाराज संस्थान आहे. इथे बऱ्याच अशा संतांची पण मंदिर आहे. तर तिथे आम्ही आलो दर्शन करायला. तर आता आम्ही आहो गजानन महाराजांच्या मंदिरात. तर इथलं दर्शन करून आम्ही आलो वर अन्नपूर्ण मातेचं दर्शन करायला. तर मग सर्व देवी देवांचं दर्शन झालं. आता बसलो आम्ही जेवायला. तर इथे चालू आहे आमचं जेवण आणि जेवण झाल्यावर आम्ही जाणार आहे काटेपूर्ण मध्ये. काटेपूर्ण एक अभयारण्य आहे जे वाघागडच्या जस्ट जवळ आहे. तर मग इथे पोहोचून आम्ही आलो आता तिकीट बुक करायला. तर मम्मी करत आहे आता तिकीट, आणि तिकीट केल्यावर आम्ही आलो आतमध्ये. तर इथे आहे एक प्ले ग्राउंड लहान मुलांना खेळायसाठी. तर इथे आम्ही खेळत आहोत या झोक्यावर. तर इथून खेळणं झाल्यावर आम्ही जाणार आहोत जंगलात. तर जंगलात तर आम्हाला काही दिसलं नाही, तर आम्ही इथे आलो फिरायला. तर फिरून झाल्यावर आम्ही वापस गेलो घरी. तर घरी पोचल्यावर मी खूप थकलेलो आता. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय गाईज.